सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात व विटा शहरात बुधवारी सायंकाळी 7:40 सुमारास वादळी वारा विजांच्या कडकडाटासह पावसाने झोडपून काढला। या अचानक झालेल्या पावसामुळे भाजी मंडई व अन्य रस्त्यावरील दुकानदारांचे नुकसान झाल्याचे चित्र या पावसामुळे सायंकाळी हवेत गारवा निर्माण झाला होता। खानापूर तालुक्यात अनेक ठिकाणी जोरदार अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं होतं, तर नागरिकांची एकच तारांबळ उडाली। भाजी विक्रेत्यांचे व अन्य दुकानदारांचे हाल झाले। काही ठिकाणी भाजी विक्रेत्यांचे प्लास्टिक छतांचं वादळी वाऱ्याने मोठं नुकसान झालं। या वादळी वाऱ्याच्या पावसामुळे वीज पुरवठा पूर्णपणे खंडित करण्यात आला होता। दुपारपासून उकाडा प्रमाणाच्या बाहेर वाढला होता, मात्र सायंकाळी 8:15च्या सुमारास वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पावसाने चांगलंच झोडपून काढलं। काही ठिकाणी रस्त्यावर पावसाच्या पाण्याने डबकी साचली होती, यामुळे मात्र नागरिकांची चांगली दैना उडाली। अचानक पाऊस आला, काय सांगाल? ही वळवाचा पाऊस आहे। अचानक पाऊस आला, पावसाची तारांबळ उठली। दुकानदार भाजीवाले उठून पळून गेले, फटाफटा गोळा करून। काय होणं, नुकसान वगैरे काय? नुकसान थोडं लोकांचं झालं। हां, माल इसकटली गेली। अचानक हे झाल्यामुळं नैसर्गिक हानी झाली। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।